आपल्या सोबत आहेत उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीसजी। भाऊ, पहिल्या टप्प्यातला प्रचार वेगानं सुरू आहे, काय सांगाल तुम्ही? आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आता प्रचार हळूहळू शिगेला पोहोचतोय। 19 तारखेच्या निवडणुका आहेत आणि एक प्रचंड मोदीजींची लाट ही आम्हाला पाहायला मिळते। लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक सकारात्मकता पाहायला मिळते आहे आणि विशेषतः गडचिरोलीमध्ये मला पूर्ण विश्वास आहे की जी काही विकासाची कामं इथे झालेली आहेत, एक नवीन आणि आधुनिक गडचिरोली तयार करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे, निश्चितपणे त्याला एक सकारात्मक लोकांचा रिस्पॉन्स मिळेल आणि आमचे उमेदवार अशोक नेते या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येतील। पहिल्या टप्प्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 प्रचार सभा झाल्या, दुसरीकडे काँग्रेसचे मोठे नेते मैदानात दिसत नाही। मला असं कळलंय की आता ते येणार आहेत। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। पण निश्चितपणे ते आले तरी काही फार त्याच्याने फरक पडेल, काही परिवर्तन होईल असं मला वाटत नाही। विदर्भात 10 लोकसभेच्या जागा आहे, किती विश्वास, किती जागा जिंकण्याचा विश्वास? 10 जागा आम्ही 100% जिंकू। मागच्या वेळेस 9 जिंकलोच होतो। एक ॲक्सिडेंट आमचा झाला होता चंद्रपूरमध्ये आणि 30 जागा 40,000 मतांनी आम्ही हरलो होतो, पण यावेळेस चंद्रपूर सहित 10 जागा आम्ही जिंकू, मला विश्वास आहे। पंतप्रधानांच्या दोन्ही सभांना प्रचंड गर्दी होती, किती पॉझिटिव्ह वेव्स विदर्भामध्ये दिसतात? मला असं वाटतं की लोकांमध्ये पंतप्रधानांना ऐकण्याकरता किंबहुना समजा ऐकता नाही आलं तर किमान त्यांची एक झलक मिळाली पाहिजे अशी उत्कंठा पाहायला मिळते। आणि तुम्ही बघितलं असेल दोन्ही सभा या ओव्हरफ्लो होत्या, म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी त्याला झाली आणि एक माणूस हालत नाही। लोक 3-3 तास सभा ऐकतात, याचा अर्थ असा आहे की लोकांना एक प्रेम आणि एक जिव्हाळा त्यांच्याबद्दल आहे आणि तो दिसून पडतोय। अजितदादाच्या शपथविधीनंतर काल प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला की शरद पवारही 50% तयार होते भाजपसोबत येण्यासाठी। बघा, मी आता त्याच्यावर इलेक्शनमध्ये काही बोलणार नाही, यापूर्वी देखील बोललो आहे, पण हे सत्य आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।